आमच्या इथे उपस्थित झालेले सन्माननीय काशीनाथजी दळवी साहेब थोडा कार्यक्रमामुळे उशीर झाला त्यांना याला, त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त होणार आहेत. मी काशीनाथ दळे बोलतो. भाऊने असं कष्ट केलंय पण त्याला माफच नाही. पण आता पक्षाने तिकीट दिलं नसल्यामुळे भाऊला अशी अडचण आली आहे, भाऊला तर झोपच नाही. पण आणि खूप त्रास झाला मला, मी सांगू शकत नाही. मला धमके सुद्धा आले. आत्ताच मला फोन होता चंद्रकाका वानकरचा. वानकर काका उशी गेले ते लोकांपर्यंत तिथून मला धमके. पण चंदू काका म्हणलं माझा राजा म्हणला मी पालूस मधलाय, माझा दैवत चंद्रकांत वानकर, त्याच्यामार्फत मला धमवते आले. किती 8 दिवस मला फोन करायला का आधी कर तू माघार घे. पण मी यांना काही घाबरत नाही. पण मला दबाव आणाले मोठ्या मोठ्या लोकांकडनं की माघार घे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्व्हे आलाय की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे म्हणून सर्व्हे आलेला आहे. त्यामुळं आज विनय डिबेट्सला फोन आलाय, सर्वे आलाय सोलापुरातून की प्रभाग 5 म्हणल्यावर देवेंद्र फडणवीस आणि मालकांनी देवेंद्र फडणवीस सांगितले साहेब मी वेळ पडली तर आमदारकीचा राजीनामा देईन, पण माझ्या कार्यकर्ता मी अन्याय होऊ देणार नाही म्हणले. अशा गोष्टी घडत गेले. मग मालकांनी राजीनामा देतो म्हणलं सुभाष देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुखला थांबवा. मग सुभाष बाबू देशमुख मालकाच्या घरी आले, त्यांची काय समजूत काढली. पण मालक राजीनाम्यावर ठाम झाले. 7 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले, नाही तर मी राज्यपालला राजीनामा पाठवतो म्हणले. मग पालकमंत्र्याचं ताबडतोब विमान आलं लगेच पालकमंत्र्याचं. मालक स्विच ऑफ केलं. मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही जे सांगेल ती यादी, तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले. मग मालकांनी विश्वास ठेवला. मग बारेश्वरमध्ये मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर सगळं ठरलं. मालकाच्या मनाप्रमाणे सगळे आम्ही सगळे इच्छुक होतो, सगळे आपले नावं गेले. आमचे 4 जणांची नावं गेले आणि संपूर्ण प्रमाणात मालकाने लिस्ट दिली. लिस्ट दिल्यानंतर मालकाची आई ज्या दिवशी वारली, मालकाच्या आईचं ज्याशी दुःख ते झालं त्याशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्मचं सगळं तिकिटाचा गट्टा घेऊन, फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरोवरला गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी नरेंद्र काळे साहेबांना काय म्हणले, तुमचं आता काम झालं तुम्हीच जावा, तुमचं काम झालं तुम्ही आता जा म्हणले.